जायकवाडी धरणाच्या पाण्यावर मराठवाड्यातील 5 जिल्ह्यातील शेतीसह पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो। सध्या जायकवाडी धरणातील साठा 33.10% आलाय। एकूणच सध्या तरी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला असून खरीप हंगामातील पिकांना पाणी देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। सध्या जायकवाडी धरणात 4288 क्युसेक वेगाने पाण्याची आवक सुरू आहे। 2 दिवसात थोडीफार आवक वाढल्याने धरणाच्या पाणीसाठ्यात हळूहळू वाढ होत आहे। जलसाठा आता 33% गेला असल्याने शेती सिंचनाला पाणी देणे शक्य होणार आहे। धरणाच्या पाण्यावर मराठवाड्यातील 5 जिल्ह्यातील 1,83,322 हेक्टर शेती ओलिताखाली येते। सध्या वरील भागात पाऊस सुरू असल्याने आवक वाढली असून आज घडीला जायकवाडीचा पाणीसाठा 33% असून यात आणखी वाढ होणार आहे। त्यामुळे आवर्तने देणे शक्य होणार आहे। जायकवाडीच्या धरणावर डावा आणि उजवा असे 2 कालवे असून डावा कालवा हा 208 किलोमीटर लांबीचा आहे। याची वहन क्षमता 100.8 घनमीटर प्रति सेकंद आहे। यावर छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी जिल्ह्यातील 1,41,640 हेक्टर शेती ओलिताखाली येते। सलगच्या दुष्काळाने मराठवाडा पाण्याविना कोरडा पडला होता। जायकवाडीत आता आवक चांगली सुरू असून मराठवाड्यातील शेती सिंचनाला पाणी मिळेल याचे नियोजन आतापासून करावे अशी मागणी होत आहे। गौतम बनकर, एमसी न्यूज, पैठण, छत्रपती संभाजीनगर।